हॅलो फ्रेंड्स, तर आपण स्टडी करतोय सेट्स या चॅप्टरची फर्स्ट एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये अप टू क्वेश्चन नंबर 5 आपण क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 स्टडी करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आपण नंतर घेणार आहोत. आधी क्वेश्चन नंबर 7 आपण स्टडी करू. ठीक आहे, तर बरोबर प्रॉब्लेम आहे पहा. इन अ क्लास ऑफ 200 स्टुडंट्स who appeared for a certain examination. एका क्लासमध्ये टोटल 200 स्टुडंट्स आहेत आणि जे काही एक्झामिनेशनसाठी अपियर झालेले आहेत. इन अ क्लास ऑफ 200 स्टुडंट्स appeared for a certain examinations. 35 स्टुडंट्स फेल्ड इन CET. 35 स्टुडंट्स कशामध्ये फेल झाले तर CET मध्ये. 40 स्टुडंट्स फेल्ड इन NEET अँड 40 स्टुडंट्स फेल्ड इन JEE. त्याच्यानंतर 20 स्टुडंट्स फेल्ड इन CET अँड NEET. 20 विद्यार्थी असे आहेत जे CET आणि NEET मध्ये फेल झालेले आहेत, दोन्ही पण एक्झाम मध्ये. 70 स्टुडंट्स आर फेल्ड इन NEET अँड JEE अँड 15 स्टुडंट्स फेल्ड इन CET अँड JEE अँड 5 स्टुडंट्स फेल्ड इन ऑल द 3 एक्झामिनेशन्स. ठीक आहे, आणि मग देन फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन. असे स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचे जे एका पण एक्झाम मध्ये फेल झालेले नाही. आणि सेकंड विचारलेला आहे आपल्याला फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन NEET और JEE. NEET मध्ये फेल झालेले असतील, JEE मध्ये फेल झालेले असतील किंवा दोघांमध्ये फेल झालेले असतील. ठीक आहे, असे स्टुडंट्स आपल्याला डेटा फाइंड करायचा आहे. ठीक आहे, किंवा व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट आता काय विचारले आपल्याला, त्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत 200. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एक्स आपण कन्सिडर केले, वेअर एक्स इज युनिव्हर्सल सेट, दॅट इज द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ ऑल स्टुडंट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन CET मध्ये फेल झालेल्या स्टुडंट्सचा जो सेट आहे तो ए आपण कन्सिडर केला. अँड हाऊ मेनी स्टुडंट्स फेल्ड इन CET 35 स्टुडंट्स, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. CET मध्ये फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर 35. ठीक आहे, त्याच्यानंतर लेट बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन NEET आणि मग NEET मध्ये फेल झालेल्या स्टुडंट्स किती व्हॅल्यू आहे तर 40. ठीक आहे, 40. ठीक आहे, त्याच्यानंतर लेट सी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन JEE आणि JEE मध्ये फेल झालेल्या स्टुडंट्सची व्हॅल्यू किती तर ती पण आहे 40. ठीक आहे, दॅट इज 40. ठीक आहे, नंतर नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन CET अँड NEET दोन्ही मध्ये फेल झालेले स्टुडंट्स किती आहेत 20. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन NEET अँड JEE. NEET आणि JEE मध्ये फेल झालेले विद्यार्थी किती आहेत तर 70. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन CET अँड JEE, दॅट इज द इंटरसेक्शन C, किती ते 15. अँड दोज हू वर फेल्ड इन ऑल द 3 एक्झामिनेशन्स आर 5 स्टुडंट्स. ठीक आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C, असे स्टुडंट्स जे सगळ्या एक्झाम मध्ये फेल झालेले आहेत. ठीक आहे, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला विचारलंय काय, फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला विचारलाय नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायचे आपल्याला जे सगळ्या एक्झाम मध्ये पास झालेले असतील. ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो डेटा इथे दिलेला आहे किंवा ह्याच्या व्हॅल्यू समोर दिसत आहे तुम्हाला, त्या सगळ्या व्हॅल्यू फेल झालेल्या स्टुडंटच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते एक्झामिनेशन्स मध्ये फेल झालेले आहेत. अशी एकही व्हॅल्यू नाही जी पास झालेल्या स्टुडंटशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत त्या फेल झालेल्या स्टुडंट संदर्भातच मिळणार आहे. ठीक आहे, डायरेक्टली आपल्याला पास झालेले स्टुडंट्स मिळणार नाही. मग काय करायचं बा, आपण फाइंड करणार काय, असे स्टुडंट्स जे ऍटलिस्ट एका एक्झाम मध्ये फेल झालेले आहेत. ऍटलिस्ट एका एक्झाम मध्ये फेल झालेले आहेत म्हणजे काय, कमीत कमी एका एक्झाम मध्ये ते फेल झालेले असतील, जास्तीत जास्त ते तिन्ही पण एक्झाम मध्ये फेल असतील. ठीक आहे, अशा स्टुडंट्सचा जो नंबर तुम्हाला मिळणार आहे तो फक्त 200 मधून मायनस करायचा आणि ती व्हॅल्यू असणार आहे तुमच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांची व्हॅल्यू. ठीक आहे, मग नंबर ऑफ स्टुडंट्स who failed in at least one exam, आपण आधी असे विद्यार्थी फाइंड करणार आहोत जे कमीत कमी एका एक्झाम मध्ये काय झाले असतील तर फेल झालेले असतील.
ठीक आहे. मग जास्तीत जास्त ते तिन्ही मध्ये पण फेल असू शकतो, ठीक आहे. आणि ऍटलिस्ट वर्ड आलेला आहे म्हणून ऍटलिस्ट किंवा ऑर असे वर्ड जर आपण यूज केले तर त्याच्याशी रिलेटेड ऑपरेशन कोणतं आहे तर युनियन. म्हणजे तीन एक्झाम आहे ना, तीन एक्झामचं युनियन या दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी युनियन सी. मग या सेट मध्ये कोणते स्टुडंट्स असतील, ए म्हणजे सीईटी मध्ये फेल झाले, बी म्हणजे नीट मध्ये फेल झाले, सी म्हणजे जेई मध्ये फेल झाले किंवा तिन्हीमध्ये फेल झाले. म्हणजे या सेट मध्ये असे स्टुडंट्स असतील जे कमीत कमी एका एक्झाम मध्ये फेल आहेत, ठीक आहे. फेल झालेले स्टुडंट्स असणार आहेत ते. आणि आपल्याला विचारलंय काय, पास झालेले स्टुडंट्स, ठीक आहे. माझे आपण फेल झालेले फाइंड करू. आणि मग याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी माइनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी माइनस number of elements of B intersection C minus number of elements of A intersection C plus number of elements of A intersection B intersection C. हा फॉर्म्युला आहे, टोटल फॉर्म्युला, ठीक आहे. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए सेट मध्ये म्हणजे सीईटी मध्ये फेल झालेले विद्यार्थी किती आहेत तर 35 प्लस बी सेट म्हणजे नीट मध्ये फेल झालेले विद्यार्थी 40, ठीक आहे. सी म्हणजे जेई मध्ये फेल झालेले विद्यार्थी दॅट इज 40 मायनस ए इंटरसेक्शन बी सीईटी आणि नीट मध्ये फेल झालेले विद्यार्थी किती आहेत 20 मायनस बी इंटरसेक्शन सी म्हणजे नीट आणि जेई मध्ये फेल झालेले विद्यार्थी 17 मायनस ए इंटरसेक्शन सी दॅट इज सीईटी आणि जेई मध्ये फेल झालेले स्टुडंट्स 15 अँड प्लस स्टुडंट्स हू फेल्ड इन ऑल द 3 एक्झामिनेशन्स, ठीक आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 68. पण हे जे 68 स्टुडंट्स आहेत हे असे स्टुडंट्स आहेत जे ऍटलिस्ट एका एक्झाम मध्ये फेल झालेले आहेत. आणि मग देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स who failed in who did not fail in any exam are equals to 200 minus 68 which is equals to 132. म्हणजे there are 132 students in a class who did not fail in any examination, ठीक आहे. म्हणजे हे 132 विद्यार्थी असे आहेत जे एकाही एक्झाम मध्ये फेल झालेले नाहीत. लक्षात घ्या, आपल्याला सगळा जो डेटा दिलेला आहे तो फेल झालेल्या स्टुडंट्सचा दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलेल्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या होत्या. आणि डायरेक्टली आपल्याला पास झालेले विद्यार्थी मिळणार नव्हते म्हणून मग आपण आधी फेल झालेले विद्यार्थी फाइंड केले आणि ती व्हॅल्यू 200 मधून काय केली तर मायनस केली. आणि अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळाली अशा विद्यार्थ्यांची जे कमीत कमी एका विषयामध्ये फेल झालेले होते आणि ती व्हॅल्यू 200 मधून मायनस केली. आणि मग आपल्याला काय मिळाले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हू डिड नॉट फेल इन एक्झामिनेशन, ठीक आहे. तर हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होता. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन म्हणजे आता फेल झालेले विद्यार्थ्यांची व्हॅल्यू विचारली. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन नीट ऑर जेईई. ऑर हा वर्ड यूज केलेला आहे आणि मी आता सांगितलं ऑर असो ऍटलिस्ट असो हे सगळे वर्ड जे आहेत ते कोणत्या ऑपरेशनशी रिलेटेड आहेत तर युनियन, ठीक आहे. तर मग आता आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर फाइंड करायचा आहे. सेकंड क्वेश्चन होता नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड. आता फेल्ड म्हटलं त्याच्यामुळे हाच डेटा यूज करायचा आहे. हू फेल्ड इन नीट ऑर जेईई. and since here they use word or therefore you have to use operation union, ठीक है. that is we have to find number of elements of NEET मध्ये फेल झालेले स्टुडंट्स B, JEE मध्ये फेल झालेले स्टुडंट्स C, that is B union C. and what is the formula for B union C? first formula आपला number of elements of B plus number of elements of C minus number of elements of B intersection C, ठीक आहे. मग बी सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत बी सेट मध्ये आहेत तर 40
प्लस सी सेट मध्ये आहेत तर काय 40 मायनस बी इंटरसेक्शन सी मध्ये किती आहेत तर 17 स्टुडंट्स. ठीक आहे, मग 40 प्लस 40 80 मायनस 17 which is equals to काय राहील व्हॅल्यू तर 63. ठीक आहे, and there are 63 students who failed in NEET or JEE. ठीक आहे, so this was the question number 7. next is the question number 6. आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये देखील काही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत, डायरेक्टली दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज. त्यांचा यूज करून आपल्याला काही अननोन व्हॅल्यूज फाइंड करायचे, ज्याच्यासाठी आपण कार्डिनॅलिटीचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 6 आपण स्टडी करू. क्वेश्चन नंबर 6 आहे का, if A and B are subsets of universal set X and universal set X चे जे सबसेट आहेत and काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, number of elements of X is equals to 50. universal set जो आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 50. number of elements of A are equal to 35. A सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 35. number of elements of B are equal to 20 and number of elements of A complement intersection B complement is equals to 5. ठीक आहे, या गिवन व्हॅल्यूज आहेत. फाइंड काय करायचंय पहा, फर्स्ट A union B, number of elements of A union B. second, number of elements of A intersection B. third, number of elements of A complement intersection B. and fourth, number of elements of A intersection B complement. ठीक आहे, या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या. तर वन बाय वन सुरू करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याला जर तुम्ही डी मॉर्गन्स रूल यूज केला, डी मॉर्गन्स रूल काय आहे, A complement intersection B complement is equals to A union B bracket complement. डी मॉर्गन्स लॉचं स्टेटमेंट. ठीक आहे, कोणता लॉ आहे हा तर डी मॉर्गन्स. ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ आहे. ठीक आहे, हे डी मॉर्गन्स लॉचं स्टेटमेंट आहे. ओके, मग आता याला तुम्ही कसं लिहू शकता, मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A युनियन B ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, रिझन आहे कोणता लॉ आपण यूज केलेला आहे तर डी मॉर्गन्स. ठीक आहे, आता आपल्याला फर्स्ट जे व्हॅल्यू विचारलेली आहे, फर्स्ट व्हॅल्यू विचारलेली आहे A युनियन B, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A युनियन B. आता याच्यासाठी आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, काय, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ B मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इंटरसेक्शन B. पण आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण आपल्याकडे A इंटरसेक्शन B ची व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला आहे पहा, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ X मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A युनियन B ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. या दोन्ही पण व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ X किती आहेत तर 50. A union B ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट किती आहे 5. therefore number of elements of A union B is equals to 45. ठीक आहे, मग फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली 40. आता सेकंड, फर्स्ट व्हॅल्यूचा यूज करून तुम्ही सेकंड व्हॅल्यू फाइंड करू शकता. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A union B is equals to number of elements of A plus number of elements of B minus number of elements of A intersection B. आणि आपल्याला फाइंड काय करायचं, A intersection B फाइंड करायचं. ठीक आहे, मग A union B किती आहे तर 45 which is equals to number of elements of A 35 plus number of elements of B 20 minus number of elements of A intersection B आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ A इंटरसेक्शन B LHS आल्यानंतर झाले प्लस 35 प्लस 20 किती व्हॅल्यू 55 मायनस 45 प्लस 45 RHS ला घेतले and 55 minus 45 which is equals to 10. This is the answer of second question. A intersection B आपण फाइंड केलं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज केला कार्डिनॅलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड आपल्याला विचारलेला आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A complement intersection B.
तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे पहा, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी. ओके, मग व्हॅल्यूज पुट करू. देयरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी प्लस ए इंटरसेक्शन बी 10, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 20. हा प्लस 10 RHS ला गेल्यानंतर मायनस होईल. and therefore number of elements of a complement intersection b is equals to किती मिळणार आहे आपल्याला तर 10. किती मिळाले ते एलिमेंट्स आपल्याला तर 10 मिळाले. ठीक आहे, आणि फोर्थ व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. फोर्थ व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, आणि याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे पहा, प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी which is equals to number of elements of A. ठीक है, वैल्यूज पुट करू. therefore number of elements of A intersection B complement plus A intersection B चे elements 10 is equals to number of elements of A किती आहे तर 35 plus 10 RHS ला गेल्यानंतर मायनस होती. मग A complement A intersection B complement is equals to काय मिळालं तर 25. ठीक आहे, हे सगळे फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत. कार्डिनॅलिटीचे फॉर्म्युले आहेत, कार्डिनॅलिटी मध्ये आपण ते स्टडी केले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 स्टडी केले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते स्टडी करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.